कृष्णाची भूमिका करणं म्हणजे फक्त मुकुट घालणं, मोरपीस लावणं किंवा हातात बासरी घेणं इतकं सोपं नाही आहे. कारण कृष्णाला आपण फक्त पाहत नाही, आपण त्याला अनुभवतो. आणि म्हणूनच महाभारत किंवा कृष्णावरच्या काही मालिका म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कृष्णाचा एक वेगळा चेहरा उमटतो. पण तुम्ही कधी विचार केलाय, इतके लोक कृष्णाची भूमिका पण काही कलाकारांच्या भूमिका आपल्या मनाला इतक्या खोलवर का भिडतात? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी आठवतात नितीश भारद्वाज. महाभारतमधील त्यांनी साकारलेला कृष्ण शांत, स्थिर, गंभीर. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच दिव्यता जाणवायची. ते कृष्णाला फक्त बोलण्यातून नाही तर त्यांच्या शांत प्रेझेन्समधून उभं करायचे. आणि मग आले S.T. बॅनर्जी. श्रीकृष्णामधील त्यांनी साकारलेल्या कृष्णात एक वेगळीच आध्यात्मिक शांतता होती. जणू कृष्णाच्या शब्दांपेक्षा त्यामागचा अर्थ त्यांच्या अभिनयातून जाणवायचा. आणि याच मालिकेत स्वप्नील जोशी याने साकारलेला कृष्ण तर अगदीच वेगळा. खट्याळ, निरागस, मिश्किल. कृष्णाचा तो बालसुलभ पैलू स्वप्नीलने इतका जिवंत केला की अनेकांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये तो कृष्ण आजही तसाच आहे. मग येतो सौरभ जैन यांनी साकारलेला कृष्ण. हा माझा फेवरेट कृष्ण आहे बरं का. सौरभ जैनने जो कृष्ण आपल्याला दाखवला त्यामध्ये कृष्णाचं व्यक्तिमत्व आपल्याला त्याच्या अनेक रंगांसह एकाच वेळी जाणवलं असं मला वाटतं. तो कधी मित्र वाटतो, कधी मार्गदर्शक वाटतो, कधी खोडकर वाटतो, कधी राजकारणी बुद्धीचा सुद्धा वाटतो आणि युद्धभूमीवर मात्र अत्यंत गंभीर. पण हे सगळं करताना त्याच्यात एक गोष्ट सतत जाणवते, एक शांत कॉन्फिडन्स, बोलण्यातली स्थिरता आणि परिस्थिती समजून घेण्याची विलक्षण दृष्टी. हा कृष्ण मी देव आहे हे न दाखवता त्याची जाणीव करून देतो. त्याच्या एक्सप्रेशन्समधूनच खूप काही जाणवत राहतं. आणि कदाचित म्हणूनच तो कृष्ण आपल्याला अगदी जवळचा वाटला. म्हणूनच कदाचित त्याने साकारलेला कृष्ण इतका लोकांच्या मनात घर करून गेला. आणि मग सुमेध मुद्गलने साकारलेला कृष्ण. त्याने साकारलेल्या कृष्णाची खासियत म्हणजे तो भावनांमधून उलगडतो. राधेशी संवाद असो, मैत्री असो, विरह असो किंवा एखादा गंभीर प्रसंग. त्याच्या अभिनयातून कृष्णाचा नात्यांमधला भावनिक स्तर खूप ठळकपणे समोर आला. म्हणजे कृष्ण फक्त देव नाही, तो प्रेम करतो, मैत्री करतो, नाती जपतो, भावनाही अनुभवतो. कृष्णाचा हा मानवी पैलू सुमेधच्या अभिनयातून खूप सुंदरपणे जाणवला. आणि गंमत अशी की हे सगळे कृष्ण एकमेकांपेक्षा वेगळे होते, पण म्हणून कुणी कमी जास्त नव्हता. कारण कृष्णाचं व्यक्तिमत्वच इतकं विशाल आहे की प्रत्येक कलाकाराने त्याचा एक वेगळा पैलू आपल्या अभिनयातून पकडला. कुणी त्याची शांतता दाखवली, कुणी त्याची आध्यात्मिकता दाखवली, कुणी त्याचा खट्याळपणा दाखवला, कुणी त्याची बुद्धी, कुणी त्याचा भावनिक पैलू. आणि कदाचित म्हणूनच कृष्णाची भूमिका आजही प्रत्येक पिढीला नव्याने भावते. यामध्ये कृष्ण एकच होता, पण प्रत्येक पिढीने त्याला आपल्या काळाच्या पडद्यावर नव्याने अनुभवलं. बरं, यापैकी तुमच्या मनातला कृष्ण कोणता? नितीश भारद्वाज, S.D. बॅनर्जी, स्वप्नील जोशी, सौरभ जैन की सुमेध मुद्गलकर? कोणी साकारलेली भूमिका तुम्हाला जास्त भावली? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.